आज नाश्ता बनवायला खूप कंटाळा आला होता मला, म्हणून मी एक दिवस अगोदर शैलेशला बोलली होती की एक ब्रेड पॅकेट घेऊन ये असं, आणि ह्यावर लिहिलेलं आहे नो मैदा नो पाम ऑइल, पण आता किती खरं आहे ते आपल्याला काय माहिती नाही. असो, मग इथे मस्त चीज स्लाईस असं घेतले. आता हे भरपूर दिवस झाले होते मी आणून ठेवलं, ते पण यूज काय करत नव्हती. मग विचार केला आता ब्रेड आणलाच आहे तर त्यामध्ये आपण यूज करूया. तर इथे काहीच कसल्या भाज्याचा वापर केला नाही आहे, फक्त मध्ये थोडंसं बटर लावून असं चीज स्लाईस ठेवून गरम केलेलं आहे. मग इथे मस्त चहा वगैरे बनवून घेतली आणि मग आम्ही दोघांनी पण नाश्ता करून घेतला. आमच्या गप्पा इतके चालू होत्या ना की कधी 9 वाजले हे मला कळलंच नाही. मग आता घाई गडबडीत काय करणार, मग त्यासाठी मी इथे मस्त मसाले भात केला. भाज्या ज्या शिल्लक होत्या ना त्यानेच बनवलं. तर इथे मी मस्तपैकी घेतलेलं आहे बीन्स, शिमला मिर्च, बटाटा आणि बीट घेतलेलं आहे. हे सगळ्या भाज्या ना एक एक दोन अशाने शिल्लक होत्या माझ्या फ्रीजमध्ये. त्याकरता मी विचार केला सगळे मिक्स करून असंच पुलाव बनवू. तुम्ही ना असं पुलाव नसेल ना बनवायचा तर जशा ह्या भाज्या मी टाकलेल्या आहेत ना त्या हिशोबाने तुम्ही याची भाजी पण मस्त बनवू शकतात मिक्स व्हेज म्हणून, आणि तसंही तुम्ही खाऊ शकतात. पण आता टिफिनला हवं होतं, मग मी विचार केला आता चपाती बनवायला लागेल जर मी असं नाही केलं तर, म्हणून मग मी आता मसाले भातच मस्त बनवला आणि छान लागतो. आणि थोडा जास्तच बनवला म्हणजे दुपारसाठी मला पण आणि योहानला पण होऊन जाईल, त्या हिशोबाने मी इथे जास्त बनवला. आणि पाणी ना व्यवस्थित टाका तर मोकळा मोकळा छान भात होतो. आणि इथे मस्त ना माझा मसाले भात झाला होता रेडी. बघा बघून वाटतं ना खावं असं असा, तर मग त्याला असा आवडतो थोडासा तिखट. थोडासा आता तिखट इतकं खात नाही पण थोडा तिखट बनवते मी, का आता वाटलं पाहिजे ना खाल्लं असं. मग ह्यासोबत दही घ्या, लोणचं, पापड, सॅलड हे सर्व असलं ना की खायची मज्जाच वेगळी. मग त्यानंतर शैलेश गेल्यानंतर 1 तासानंतर मी पुन्हा झाडू मारायला मी इथे सुरुवात केली. आता पुन्हा का, कारण मी कधी कधी ना सकाळी पण झाडू मारते आणि पुन्हा मला लावावा लागतो, कारण शैलेश गेल्यानंतर परत कचरा होऊन जातो घरामध्ये. मग तो असं विचित्र वाटतं मला बघितल्यावर. मग थोडंसं पुन्हा झाडू मारूनच घेते मी. मग झाडू मारून झाल्यानंतर ना इथे दूध आलं होतं ते तापून घेतलं छान, आणि मग हे व्यवस्थित ठेवून दिलं. मला दही पण लावायचं होतं ना त्याकरिता लवकरच तापून घेतलं. आणि मग इथे दुपार झाली होती, मग जेवणाची तयारी, मग जेवून घेतलं. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.